नमस्कार. जुमीज किचन मध्ये आज मी आपल्याला अंड्याची भजी दाखवणार आहे. आता ही अंड्याची भजी करण्यासाठी मी 5 अंडी उकडून घेतलेली आहेत. थंड झाल्यावर ती सोलून घेतलेली आहे. आता मी त्याचे तुकडे करून घेते. हा त्याचा पिवळा भाग आहे, हा आपण काढून टाकूया. आणि फक्त पांढऱ्या भागाचे आपण तुकडे करून घेऊया. आता आपण भजी करताना प्रथम ही 2 अंडी नुसती फोडलेली आहेत ती आपण घेऊया. आणि अंडी शिजवताना अंड्यात मीठ घाला, म्हणजे अंडी फुटत नाही. आता हा मी फक्त अंड्याचा पांढरा भाग घेतलेला आहे. आता ह्याच्यात मी फेटून प्रथम मीठ घालून घेते. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. 1 इंच आलं बारीक तुकडे करून घेतलेले आहे. 12 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. पाव चमचा हिंग घेतलेला आहे. लाल मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे, छोटा हा. हळद आपण थोडी घालून घेऊया. गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे. आता ओवा आपण घेऊया. प्रथम हातावर घेऊया, तो असा चांगला सुरून मग त्याच्यात घालून घेऊया. आणि कोथिंबीर साधारण 1 मूठ घेतलेली आहे. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया, फेटून घेऊया. कारण आपण ह्याच्यात 2 अंडी घेतली आहेत आणि पिवळं आणि पांढरं दोन्ही घेतलेलं आहे. आणि ही अंडी मी नुसती घेतलेली आहे, ह्यातलं पिवळं काढून टाकलेलं आहे. आणि ते पिवळं घातलं तर ते पिठूळ लागतं, म्हणून मी ही काढलेली आहे. आता ह्याच्यात आपण ही अंडी मिक्स करून घेतली आहे. आता आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घेऊया. डाळीचं पीठ आता ह्याच्यात मावेल एवढं घेऊया. आता हे 1 चमचा, 2 चमचे, 3 आणि 4 घेते. पहिलं घेऊन बघते. कारण ह्याच्यात आपण पाणी अजिबात घालत नाही, म्हणजे भजी चांगली खुसखुशीत होतात. आता ही पाव चमचा मी बेकिंग पावडर घालून घेतली आहे. आणि त्यामुळे भजी जरा हलकी होतात. आणि ह्याच्यात मी 2 चमचे डाळीचं पीठ घालून घेते. म्हणजे टोटल आपण 6 चमचे पीठ घेतलेलं आहे डाळीचं. आणि तांदळाचं पीठ
2 चमचे घेतलेले आहे. आता हे आपण एकत्र करून घेऊ. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. याच्यात मी थोडं अर्धा चमचाच मीठ घातलं होतं, म्हणून आणखीन थोडं मीठ घालून घेते. मीठ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर जरासा तेलाचा हात घेऊन आपण ही भजी टाकू. आता ही आपली भजी तयार झालेली आहे. मी टिश्यू पेपरवरती काढून घेते, म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल तर ते निघून जाईल. आता मी सर्व भज्या अशा तऱ्हेने करून घेते. मला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व रेसिपीज आपल्याला बघायला मिळतील. आता मी ही भजी तळून घेते. आता ही आपली भजी झालेली आहे. ती काढून घ्यायची आणि मग प्लेटिंग करते. चांगली लालसर तळून घ्या, म्हणजे कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. आता ही आपली अंडा भजी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर मला जरूर कळवा. धन्यवाद.